बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलंय। वरवर ही लढाई विचारांची असल्याचं दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला जात असला तरी पवार घराण्यात प्रथमच पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाचं खरं राजकीय नेतृत्व आता कुणाकडे, काका शरद पवार यांच्याकडे की पुतण्या अजित पवारांकडे हे ठरवणारीच ही निवडणूक असल्याचं लपून राहिलेलं नाही। देशात 400हून अधिक खासदार निवडून आणण्याचं आणि महाराष्ट्रात एकछत्री सत्ता मिळवण्याचं स्वप्न बाळगून असणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रातील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली। मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असलेले या दोन्ही पक्षाचे नेते अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना गळाला लावून भाजपनं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला। आता गालीत गात्र झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादीचं काही अस्तित्वच राहणार नाही अशी त्यांची धारणा होती। मात्र याही परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार लढतायत, त्यांना महाराष्ट्रातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढतीये। पहिल्या टप्प्यात बारामतीचे विकासाचे शिल्पकार कोण या मुद्द्यावर प्रचार चालला, मात्र अखेरच्या टप्प्यात दोन्ही पवार गटाकडून सहानुभूतीचे कार्ड खेळले जात आहे। ज्या काकांनी राजकीय आयुष्यात घडवलं त्यांच्याच पाठीत अजित पवारांनी खंजीर खुपसला अशी वातावरण निर्मिती शरद पवार गटाकडून केली जाऊ लागली आहे। बारामतीकर जनतेतूनही याच प्रतिक्रिया उमटू लागल्या, त्यावर अजित पवार गटानंही प्रत्युत्तर दिलं। नेतृत्वानं जे सांगितलं तेच आम्ही केलं, मात्र नंतर ऐनवेळी त्यांनीच माघार घेतली। 83 वर्ष झाले, आता तरी त्यांनी थांबायला हवं, आम्हाला संधी द्यायला हवी। या निवडणुकीत कुटुंबातून मला एकटं पाडलं जातंय, मात्र बारामतीकर हेच माझं कुटुंब आहे अशी भावनिक साद अजित पवारांकडून जनतेला घालण्यात आली आहे। त्यामुळं स्थानिक मतदार मात्र संभ्रमात पडले। कुटुंबात दुही पडल्यानं सर्वाधिक त्रास ज्येष्ठांना होत असतो। बहुतेक सर्वच कुटुंबात असे अनुभव येतात, त्यामुळं बारामतीतील ज्येष्ठ मंडळींना शरद पवारांविषयी सहानुभूती वाटतेय, तर अधिकार मिळवण्यासाठी नेहमीच आग्रही असलेल्या तरुणांना अजितदादांबद्दल क्रेज वाटतेय। महिला मतदारांची मतं जास्त प्रभावी ठरतात, मात्र इथे सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार या दोन्ही महिलाच असल्यानं बारामतीतील महिलांची मतं 50-50% विभागली गेली आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी केलेलं भाषण ऐकून केवळ बारामतीकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। एक जुनी आठवण सांगताना रोहित म्हणाले, जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो। साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो, बोलत होतो। साहेब टीव्हीकडे बघत होते, चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं। टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना, तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे। आणि जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते। शरद पवारांचे हे शब्द प्रचार सभेत सांगताना आमदार रोहित पवारांना अश्रू अनावर झाले। काही क्षण सारे स्तब्ध झाले, मात्र स्वतःला सावरून रोहित म्हणाले, साहेब मला विनंती करतो, काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं कृपा करून तुम्ही परत करू नका। तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात। रोहित पवारांची ही भावनिक साद ऐकून सभेत उपस्थित अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता।
मात्र नंतर झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र रोहित पवारांच्या या भाषणाची खिल्ली उडवली। रोहित त्यांच्या रडण्याची नक्कल करून अजितदादा म्हणाले, मित्रांनो, मला सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील। हो का, हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा। अरे काय हो का, ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही। तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा, ठीक आहे? हे झालं रडीचा डाव, हे असलं नाही चालत। मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो, काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही जण ते करणार। अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली, गळ्याच्यान खोटं बोलत नाही। साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको, मी साहेबाचं ऐकलं नाही, त्याला तिकीट दिलं। त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं, म्हणलं तिथं नाही देणार तुला, चेतनची आम्ही तयारी करतोय, तू कर्जत जामखेडला जा, तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू, मदत करू। थांबरे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं, आणि आज तुम्ही माझ्यावर, आता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत, दाखवलेले आहे, आणि तुम्ही आमच्यावर टीका करता। अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत। दादांची ही मिमिक्री ही चांगलीच व्हायरल झाली आहे। अजितदादांनी केलेल्या रडण्याच्या ॲक्टिंगचाही आमदार रोहित पवारांनी समाचार घेतला। सोशल मीडियावर पोस्ट करून ते म्हणाले, अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नकाश्रू नाही, माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले आहेत, आणि त्यासाठी विचार, काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूस पण असावं लागतं अजितदादा। आणि हो, वडिलांना सोडून जाणे इतका मी पाषाण हृदय नाही। पवार काका पुतण्याच्या या वादात आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उडी घेतली आहे। कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, अशानं निवडणुका जिंकता येत नाही। तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकत नाही, असा टोला महाजनांनी लगावलाय। मला वाटतं कधी पावसात ओलं व्हायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं। आता हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते, त्यांना त्रासही आहे, मी त्याबद्दल काही बोलणार नाही, त्या तब्येतीवर बोलणं हे उचितही होणार नाही। पण तो रोहित पवार जे वारंवार 2-3 सभेमध्ये मी बघितलं, काय झालं की लगेच रडायला लागतात। मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही। तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ बनवू शकणार नाही मतदारांना। त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला, देशावर बोला, कामावर बोला, त्यावर तुम्ही मतं मागा ना। मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात, रडतात। पण मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही। तुम्ही तरुण आहात, तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद आहे, तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा।